नमस्कार. इंडिया न्यूज महाराष्ट्र 24 तास. मुख्य संपादक फहीम शाह. महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र राज्य व भारत शासन यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी आज धुळे येथील कमलाबाई हायस्कूल धुळे व मध्यवर्ती बस स्थानक येथे धुळे जिल्हा महिला व बाल विकास केंद्र व चाइल्ड हेल्पलाईन सेंटर येथील राजेंद्र भांबरे सर, सतीश चव्हाण सर, जाधव सर यांच्या मार्गदर्शनाने बाल विवाह या सामाजिक कृपथेवर पथनाट्य सादर करण्यात आले. यात धुळे येथील विद्यावर्धिनी महाविद्यालयातील विद्यार्थी जगदीश मरसाळे, दीपक राठोड, मोहिनी सोनवणे, रोजी मलिक इत्यादी त्यांच्या सोबतचे कलाकारांनी या पथनाट्य सादरीकरण केले व यासाठी धुळे येथील मॅट स्टुडिओ व कलाहर्ष बहुद्देशीय संस्था यातील गौरव वाल्ले, हर्षल परदेशी, वनिता परदेशी, निनाद पोतदार, कल्पेश नेरकर, शशिकांत नागरे, राज गवळी, राहुल चौधरी यांचे विशेष सहकार्य लाभले. धन्यवाद. नमस्कार. तर आम्ही महाराष्ट्र शासनातर्फे आलेलो आणि आरोग्य विभागातर्फे. तर आज आम्ही तुमच्या समोर आपल्या आपल्या परिसरात घडणारा एक महत्त्वाचा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. तर आजचा तो महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बालविवाह. या बालविवाहामध्ये काय घडतं व बालविवाह केल्यानंतर काय घडतं हे सर्व आम्ही तुमच्या समोर आता सादरीकरण करणार आहोत. तर सर्वांनी शांत बसून तेवढं बघावे आणि ऐकावे अशी नम्र विनंती. अरे संसार संसार असा व्याजल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर, तेव्हा मिळते भाकर. अरे संसार संसार जसा व्याजल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर, तेव्हा मिळते भाकर. बेटा तुला शिक्षणाची काय गरज नाही. तुझं लग्न ठरलेले. आता मुलगा बघून आलो तुझ्यासाठी मी. आता तुला लग्न करायचे, शिक्षणाची काय गरज नाही तुला. आता मुलगा तर तुला आता शिक्षण बंद कर. आता जायचे शाळा नाही. तुझं सरसंग कर. बोल सरसंग बोल. बोल ना मुक्ता, काय झालं? अहो इतकं कमी वयात वयच काय अजून? अगं मुक्ता, तुझं बरोबर आहे. मी तुला सावित्रीबाईच्या, त्यानंतर जिजाऊच्या, स्वराज्याच्या गोष्टी याच्यासाठी सांगितल्या. जिजाऊची गोष्ट सांगण्याच्या मागचं कारण होतं तुला स्वराज्य समजावं. सावित्रीबाईची गोष्ट सांगण्याचं मागचं कारण होतं तुला विद्येचं महत्त्व कळावं, शिक्षणाचं महत्त्व कळावं व मुलींसाठी त्यांनी किती कष्ट केले, त्यांच्या शिक्षणासाठी किती कष्ट केले ते तुझ्या लक्षात यावं, त्यासाठी मी तुला शिकवलं. आणि तुम्ही एवढ्या कमी वयात तिचं लग्न कसं काय लावताय? अहो सर, तुमच्या शिक्षणाची आम्हाला काय गरज नाही. माझी मुलगीचं काय होते मी बघून घे. आमचं बघून घे. आता लग्न करायचं. सर्व बरोबर आहे. अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, आई जिजाऊ यांच्याबद्दल याच्यासाठी सांगितलं की आई जिजाऊंनी जसं स्वराज्य घडवलं त्या पण एक स्त्री होत्या. सावित्रीबाईंनी शिक्षणाचं महत्त्व कळवून दिलं त्या पण एक स्त्री होत्या. तर मग त्या गोष्टी तुला कळायला पाहिजे म्हणून मी तुला अहिल्यादेवी होळकर, राजमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले शिकवल्या. आणि तुम्ही एवढा कमी वयात कसं मुलीचं लग्न करता? हो ते शिक्षण वगैरेची आम्हाला काय गरज नाही. माझं मुलगीचं मी बघून घे. आम्हाला काय गरज नाही ते शिक्षण वगैरे करायची. लग्नाच्या काही दिवसानंतर अरे मुक्ता, तू समजत नाही का? संध्याकाळचे 6 वाजून गेले. तू केव्हा काय भेटते? जीवाबत्ती कोण करेल? हे मला काही नको सांगू. जीवाबत्ती कर पटापट. काय झालं मुक्ता तुला? मुक्ता, हॅलो डॉक्टर, लवकर आहे बघा, माझी वाईफला काहीतरी झालेलं आहे. आवाज
आईसीयू में लेके चलो। डॉक्टर मेरी बच्ची को क्या हुआ है अभी? अच्छी है क्या वो? सॉरी, उसकी कम उम्र में शादी होने की वजह से वो प्रेग्नेंट हो गई। अरे यार, तर बघितलं का मंडळी, एक कमी वयात लग्न केल्यामुळे एका मुलीचा आज जीव गेला. म्हणजे बालविवाह थांबवणं किती गरजेचं आहे तुम्हाला कळलं असेल. तो बालविवाह थांबवण्यासाठी आपण सुद्धा प्रयत्न केले पाहिजे. त्यामुळे सर्वांनी हे प्रयत्न करा. मोहित शोरे नावाचे एक कवी आहे, तर ते आपल्या कवितेत काय म्हणतात, जे लोक स्त्रींना कमजोर समजता व नारीला कमजोर समजता त्या लोकांविषयी मोहित शोरे काय म्हणतात. तर मोहित शोरे म्हणतात, जब से धरती पे जन्म लिया, जब से है होश संभाला है, जब से ये कलम उठाई है, जब से प्रश्नों को पाला है, तब से ही कुछ मर्दानगी वाले मानक सुनता आया हूँ. कांटों के महफिल में रहकर फूलों को चुनता आया हूँ. अक्सर कहते हैं लोग यहाँ मर्दों का काम को लड़ना है, महिला के जैसे रोना मत, तुमको दुनिया से भिड़ना है. मर्द जात में जन्म लिया है, घर से दूसरों को एठो, कुछ काम नहीं कर सकते तो पूरी पहनो और घर बैठो. ये सब बातें सुनता हूँ, मन भावों में खो जाता है. इतिहास को पढ़ता हूँ तो फिर गुस्सा दुगना हो जाता है. पीड़ा कविता लिख देती है, क्रोधानल सोच रहा हूँ मैं. अब आंखों में आंखें डाल के फिर सबसे पूछ रहा हूँ मैं. पुरुषार्थ के फर्जी मानक किन आधारों पर गढ़े गए, दुनिया के सारे रंग केवल के तलवारों पर लड़े गए. किन तथ्यों पे बोलो तुमने नारी को अबला के डाला. बेटे को दी है तलवारें, बेटी को गुड़ियों से पाला. बेटे को सारी आजादी, बेटी बस घर का काम करे. संघर्षों में पल कर भी वो परिवारों का नाम करे. तो समय आ गया, सही गलत का फर्क तुम्हें चुनना होगा. मैं सीना तान के कह रहा हूँ, अब सबको चुनना होगा. नारी के बिन घर के आंगन में बोर नहीं हो सकती है, बिन चूड़ियों के घर के आंगन में बोर नहीं हो सकती है. और जिसने हम सबको पाला हो कमजोर नहीं हो सकती है. जिसने दुनिया को पाला हो कमजोर नहीं हो सकती है. कविता के ज्ञानी बेटे हो तो शब्द को चुन लेना. जब जिसका शौर्य बोल रहा है ध्यान लगा को सुन लेना. जब भारत माँ के आंचल पर कुछ काले बादल छाए थे, मौके पर घाट लगा करके गोरे झांसी तक आए थे. आकर के बोले रानी से तुमको अब जाना ही होगा. हर रोज पति की यादों में तुमको रुदम गाना होगा. राजा तो स्वर्ग सिधार गए, न वारिस है कोई झांसी का. जो बात नहीं मानोगे तो उसको आदेश है फांसी का. जो बात हमारी मानोगी तो सुविधा भी दी जाएगी. जो कहीं और ले लोगी तो पेंशन भी दे दी जाएगी. बेहतर होगा बुंदेलखंड की सीमा के तुम पार रहो, पर छोड़ के झांसी नहीं गई तो मरने को तैयार हो. इतना सुनते ही रानी की आंखों के डोरे लाल हुए. नवमंडल में बिजली कड़की, तेवर इतने विकराल हुए. जाकर के इतना नवमंडल में बिजली कड़की, तेवर इतने विकराल हुए. गुस्सा तो इतना कि आंखों से दुश्मन के चेहरे नोच लिए. फिर पलक झपकते खड़ी हुई आंखों से आंसू पोंछ लिए. फिर पलक झपकते खड़ी हुई आंखों